वारं छान सुटलं होतं म्हणून मी आमच्या चिक्कूच्या झाडाखाली बसले होते बघा. आणि जिथं मी बसले तिथंच आमचा मोतू आणि आमच्या काही कोंबड्या आलेत बघा. कारण हिरवीगार झाडं आहे तिथं आणि सावली देखील दाट आहे. पप्पांनी गुरांना पाणी पाजून गोठ्यात बांधलंय बघा. पप्पा सकाळी सकाळी लवकर आलं होतं आणि पाणी पाजून गुरांना गोठ्यात बांधलंय. आणि इथं बघा काय झालंय, कोंबडीनं अंड इथं घातलंय बघा. इथंच कोंबडीनं अंड घातलं होतं. कोंबड्यांचा खुरडा तिकडं आहे, पण इथं मोकळ्या रानातच तिनं अंड घातलंय आज. कोंबड्यांची कणीस खाण्यासाठी गडबड चालू आहे बघा. आमची पांढरी गाय कणीस खायला लागली आणि तिथंच कोंबड्या पण आहेत. मक्याचं कणीस आहे ते आणि त्याचीच मका तोडून खायला लागलेत. आणि हा तर काय आमचा शुका आहे, किती छान दिसतोय बघा कसा बसलाय. याला पण पाणी पाजलं होतं म्हणून निवांत बसलाय आता. आणि इकडे बघा शेळ्या पण आहेत. आणि इथं आमची डंबरी झोपली आहे बघा. तिला पण पप्पानी वैरण टाकली होती. कशी बसलेत सगळी गुरं आमची निवांत. इकडं मी कोंबड्यांच्या खुरड्याकडे आले होते आणि एक कोंबडी बघा आतमध्ये आहे खुरड्यात. ती पण अंड घालण्यासाठी बसले आणि तिच्या पोटाखाली आणखीन एक अंड आहे. ते दुसऱ्या कोंबडीनं वगैरे घातलं असेल आणि ती आता अंड घालायला बसले. आणि इकडं आमच्या कोंबडींची पिल्ले निघलेली आहेत छोटी छोटी बघा. त्या कोंबडीच्या पोटाखाली एक अंड दिसतंय आणि ती कोंबडी काय उठल्याशिवाय मला ते अंड काढता येत नाही. आता जर अंड काढायला गेले तर ती कोंबडी मला चावल. इकडं पण एक खुरडा आहे बघा कोंबड्यांचा आणि त्याच्यामध्ये पण कोंबड्या होत्या. गुरांच्या गोठ्यामध्ये गेल्यात कोंबड्या कारण की तिथं पण सावली असते भरपूर. आणि निम्म्या कोंबड्या बघा नारळाच्या बुडाखाली आहे तिथं. छान वारं सुटलंय आणि त्यांना गार लागतंय तिथं, त्याच्यामुळे थांबले तिथं नारळाच्या बुडाखाली. मोतू पण आमचा झाडाच्या सावलीला बसलाय बघा. झोप आली त्याला. जिथं तो बसलाय तिथली माती वल्ली आहे त्याच्यामुळे त्याला खूप थंड लागतंय तिथं. तर हे असं आहे माझ्या शेतातलं वातावरण. ऊन पडलंय कडाक्याचं पण त्याच्यात वारं सुटलंय त्याच्यामुळे उन्हाच्या झळ्या लागत नाही त्या. आणि हिरव्यागार झाडाखाली मी बसले त्याच्यामुळे ऊन पण जाणवत नाही. चिक्कूचं झाड आहे बघा. चिक्कूच्या झाडाखाली बसले मी आणि चिक्कूच्या झाडाची पण सावली खूप दाट पडली आहे. इकडं आमचा मोतू होता उठून चाललाय बघा.